नमस्कार. मी जर भारतभर प्रवास केला आणि मी जर तुम्हाला सगळ्यांना असं विचारलं तुमच्याकडे किती संपत्ती आहे, तर याचं विश्लेषण तुम्ही मला संख्यात्मक पद्धतीने अर्थातच आकड्यांमध्ये द्याल. पण मी जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की तुमची खरी संपत्ती कुठली आहे, तर तुम्ही मला सांगाल की आमची मुलं. तर आपल्या लहान पाल्यासाठी, आपल्या मुलासाठी शासन स्तरावर सुद्धा शासनाकडून काही योजना स्कॉलरशिपच्या माध्यमातून राबवल्या जातात. त्याच्यामध्ये दरवर्षी बघा 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची परीक्षा घेतली जाते. मात्र शैक्षणिक वर्ष 2025 आणि 26 पासून ही स्कॉलरशिपची परीक्षा 5वी ते 8वी सोबतच 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा घेतली जाणार आहे. म्हणजे अर्थातच याच वर्षी तो नियम या ठिकाणी लागू झालाय. म्हणजे 4थी ते 7वी अशी ती पुढे ती शिष्यवृत्तीची परीक्षा पुढे सुद्धा घेतली जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आता बघा स्कॉलरशिपची जी परीक्षा आहे तिच्यासाठी साधारणतः 2 पेपर कंडक्ट केले जातात. त्याच्यातला जो काही पहिला पेपर आहे तो आहे मराठी आणि गणिताचा. तर मराठीमध्ये परीक्षेमध्ये साधारणतः 25 प्रश्न 50 गुणांसाठी असतात आणि जो गणिताचा जो काही भाग आहे त्या गणितासाठी तुम्हाला 50 प्रश्न 100 गुणांसाठी असतात. मराठी या विषयामध्ये तुम्हाला कार्यात्मक व्याकरण असतं, त्यानंतर तुम्हाला आकलन असतं, त्यानंतर शब्दांवरील क्रिया असतात आणि मराठी या विषयाशी संबंधित ज्ञान असतं. गणितामध्ये तुम्हाला संख्यांवरील क्रिया, महत्व आणि मापन, व्यावहारिक गणित आणि बीजगणित यांचा समावेश त्या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये करण्यात आलाय. त्यानंतर बघा जो दुसरा पेपर असतो, या दुसऱ्या पेपरसाठी तुम्हाला साधारणतः जो काही इंग्रजी हा विषय आहे तो 25 प्रश्नांसह 50 गुणांसाठी आहे आणि बुद्धिमत्ता हा जो काही विषय आहे तो 50 प्रश्न 100 गुणांसाठी या ठिकाणी आहे. अर्थातच हा पेपर सुद्धा 150 गुणांचा आहे. म्हणजे आपल्याला असं कळतं पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 हे प्रत्येकी 150 गुणांसाठी आहेत. मग तुम्हाला जर इंग्रजी या अभ्यासक्रमामध्ये काय आहे, तर इंग्रजी या विषयामध्ये अभ्यासक्रमामध्ये आपल्याला आहे सगळ्यात पहिला घटक तो म्हणजे व्होकॅब्युलरी, दुसरा घटक आहे वर्ड पझल, तिसरा घटक याच्यामधला आहे तो म्हणजे लँग्वेज, त्याच्यामध्ये क्रिएटिव्ह लँग्वेज, त्याच्यानंतर रायटिंग स्किल, ग्रामर, हे सगळे घटक त्याच्यामध्ये आहे. आणि जो दुसरा घटक आहे तो म्हणजे बुद्धिमापन चाचणीचा. त्याच्यामध्ये तुम्हाला आहे वर्गीकरण, त्याच्यानंतर सांकेतिक भाषा, कूट प्रश्न, ओके, त्याच्यानंतर तर्क आणि अनुमान या घटकांचा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर बघा अभ्यासक्रमामध्ये हे घटक तर आहेतच. बरं, स्कॉलरशिपची परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या नंतर फायदा काय होतो? पहिला फायदा असा होतो तो म्हणजे आर्थिक स्वरूपात. जर आपण समजा 4थीची स्कॉलरशिपची परीक्षा उत्तीर्ण केली तर सलग 3 वर्ष अर्थातच 5वी, 6वी आणि 7वीला तुम्हाला दरमहा 500 रुपये एवढी स्कॉलरशिप दिली जाते. आणि 7वीची जर स्कॉलरशिपची परीक्षा उत्तीर्ण केली तर त्याच्या माध्यमातून तुम्हाला 8वी, 9वी आणि 10वीसाठी 750 रुपये प्रतिमाह एवढी स्कॉलरशिप तुम्हाला या ठिकाणी शासनाकडून दिली जाते. दुसरा फायदा असा होतो स्कॉलरशिपची परीक्षा उत्तीर्ण होणारा विद्यार्थी गुणवंत विद्यार्थी म्हणून ओळखला जातो. त्याच्यानंतर तिसरा फायदा असा होतो की स्कॉलरशिपची परीक्षा उत्तीर्ण केल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढतो. स्पर्धात्मक परीक्षांचा पाया स्कॉलरशिपच्या परीक्षेपासूनच त्या ठिकाणी घातला जातो. त्या विद्यार्थ्यांना ज्या गोष्टी खूप अवघड वाटतात त्या जर त्यांनी आत्ताच बालवयामध्ये सोडवल्या आणि त्यांना जर त्या आतापासून समजल्या तर भविष्यामध्ये ज्या काही स्पर्धात्मक परीक्षा होतात UPSC, MPSC, त्याच्यासोबतच अभियांत्रिकी आणि वैद्यकीय फील्डच्या त्या परीक्षा सुद्धा त्या विद्यार्थ्यांना सोप्या जाऊ शकतात. हा सुद्धा त्या विद्यार्थ्यांना फायदा होतो. स्कॉलरशिपची परीक्षा दिल्याच्या नंतर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. हा सुद्धा त्याच्यातला खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून मी सर्व पालकांना खूप मनापासून आवाहन करेल की स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर स्कॉलरशिप संबंधीच्या बॅचेस सुरू झालेले आहेत. तुम्ही जो काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो काही नंबर दिलेला आहे त्या नंबरवर जरूर संपर्क करा आणि आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमी सोबत जोडले जा. तुम्हाला सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.